विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। बच्चू कडूंना मोठा दिलासा मिळालेला आहे। मरीन ड्राइव्ह पोलिसांनी कारवाई करत कडूंना कोर्टात हजर केल्यानंतर गिरगाव कोर्टाने त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती। मात्र सत्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करत मोठा दिलासा दिलाय। पाहूयात नेमकं प्रकरण काय आहे ते। बच्चू कडूंना दिलासा, सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर। वैयक्तिक जात मुचलक्यावर जामीन मंजूर। आता 21 सप्टेंबरला पुढील सुनावणी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदार बच्चू कडू यांना बुधवारी सकाळी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। एका राजकीय आंदोलनादरम्यान सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या प्रकरणात मरीन ड्राइव्ह पोलिसांनी ही कारवाई केली होती। या प्रकरणी बच्चू कडूंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती आणि सर्वप्रथम गिरगाव कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता। त्यानंतर या प्रकरणी जामिनासाठी 3 वेगवेगळ्या न्यायालयात त्यांनी वकिलांमार्फत धाव घेतली होती। शेवटी सत्र न्यायालयाकडून 15,000च्या वैयक्तिक जात मुचलक्यावर त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला। संघर्ष झाला म्हणजे वादविवाद झाला फक्त, आणि त्याच्यातून ह्या 353 दाखल झाली। आता त्याच्यात आम्ही थोडं नेमका गुन्हा कधी दाखल झाला ते माहीत नाही, समन्स पण आला नाही, आणि डायरेक्ट आम्हाला आता म्हणजे एकंदरीत सेशन कोर्टानं आता आम्हाला बेल दिलं म्हणून बघा धन्यवाद देतो। एका राजकीय आंदोलनात दरम्यानचं प्रकरण, सरकारी कर्मचाऱ्याला मारहाणीचा आरोप, मरीन ड्राइव्ह पोलिसांकडून कारवाई, कोर्टाने 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। आधी गिरगाव कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला, शेवटी सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर। सत्र न्यायालयाने जामीन मंजूर करताना बच्चू कडूंच्या वकिलांकडून झालेल्या चुकांमुळे त्यांना चांगलंच फटकारलं देखील। यापूर्वी अकोल्यातील जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समितीकडे पाठवलेल्या रस्त्यांच्या प्रस्तावामध्ये परस्पर बदल केल्याप्रकरणी एप्रिल 2022ला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला होता। त्यामुळे भविष्यात त्यांच्याकडून कोणतीही चूक होऊन पुन्हा कोर्टाची पायरी चढावी लागू नये अशीच काहीशी प्रार्थना बच्चू कडूंच्या समर्थकांकडून केली गेल्यास नवल वाटायला नको। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अब्दुल